आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे। विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहे, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळालेले नाहीये। संजय राऊताला मला राजन बिचाराचं पटलं होतं का तुला? त्याचं कसं समर्थन केलं होतं? म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं। पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शहाणपणे शिकवणार? जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना। ही डाळ, याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते। हां, मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळालेले नाही आहेत। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू। म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही। मला असं वाटत नाही। तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत। तुम्ही त्याला मारहाण करण्याआधीसुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता। तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता। पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय। कोण घेणार आहे? बघा, आता त्यांचा विषय अंगलट आला आहे। त्याच्यामुळे ते कर्मचारी अमुक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील। पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल, ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि सभागृहाबाहेर झाले, सभागृहात नाही, आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाही। तो मुका माणूस आहे, लक्षात घ्या। त्याला बोलण्याचा अधिकार नाही, तो गरीब आहे। आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाथाबुक्क्याने तुमचे आमदार सरकारचे मारतायत, सर्वत्र मारतायत। ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ना। आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं, अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं। ज्यावेळेला मी त्या जेवणाची मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती, दाल आणि भात मागितला। एक घास खातल्यानं मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे। दुसऱ्या घाला मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याचा स्मेल दिला, तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे। मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा। आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे। विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही। खूप आहे, तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील। तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात, सगळे सांगतात, आपापला अनुभव शेअर करतात। आमदार अनुभव शेअर करून राहिले, अधिकारी करून राहिले। मला खूप लोकांच्या फोन राहिले की खरोखर इथे मक्तेदारी, आणि मला हे कळत नाही की तिथल्या MDना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा, फूड अँड ड्रग्जवाल्यांना सांगतो, हे लोक का करत नाही? आता मी झिरवळ साहेबांना भेटून आलो, त्यांनी सांगितलं की आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी नमुने गेले तर रिपोर्ट अजून आला नाही। मग यांचे जर 2-2, 4-4 महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जाहीरच खाऊ घालणार आहेत? या सदनामध्ये असलेले सन्माननीय सगळे आमदार, मंत्री, या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे। आणि म्हणून मी जो काही विषय उचललेला तो काय माझा एकट्याचा नाही आहे। ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे, सर्वांची असायला पाहिजे। एवन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात, तुम्हालाही त्याचा अनुभव आहे, काय मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आणि मग हक्कभंग नाही, पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदयांनी जर मला संधी दिली तर हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेन। कायदा सुव्यवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाही आहे, जातीय दंगल नाही आहे तिकडे कायदा सुव्यवस्था निर्माण करायला। आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार आहे आम्ही? तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात ते 2014-15च्या दरम्यान ज्या वेळेला राजन बिचारे खासदार होते, दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं, तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं। मी तर काही असं केलं नाही, मी तर त्यांना आधी खात्री करायला लावली की हे सांग कसं आहे। ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे,
मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी स्वाभाविक रिॲक्शन होती. मला त्यात काही पश्चाताप नाही आहे. 20 वर्षापासून नाही तर 30 वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो. त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत. मला साऊथची आहेत का हिचे मला त्याशी देणं घेणं नाही आहे. जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी अधिवेशनात तर बोललेलाच विषय आहे, पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत. मी MDला पण केलेली आहेत आणि फूड अँड ड्रग्स विभाग पण तक्रार केलेली आहे. संजय राऊताला मला राजन बिचाराचं पटलं होतं का तुला? त्याचं कसं समर्थन केलं होतं? म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं. तुझ्या पक्षाच्या खासदारांनी केलं चालतं सगळं, आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शहाणपणे आम्हाला शिकवायचे का? जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शहाणपणे शिकवणार? हे अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. अधिकाऱ्यांचे साठे लोटे आहेत. अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे.